ही दृश्य आहेत आपल्या पायाभूत सुविधांचा कसा बँड वाजलाय हे दाखवणारी। ठाण्याच्या कॅडबरी जंक्शन पासून माणकोली पर्यंत अशाच वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा पाहायला मिळतात। जणू सापशिडीतल्या सापासारख्या। बरं, हे आजच घडलंय असं नाहीये, तर गेल्या 15 दिवसांपासून ठाण्याकडून नाशिकला जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था अशीच आहे। अगदी बंपर टू बंपर ट्रॅफिक। ठाण्याहून नाशिककडे जाणाऱ्या महामार्गावर सध्या जबरदस्त वाहतुकीची कोंडी पाहायला मिळते आणि याचं मुख्य कारण आहे ठाण्याहून गुजरातच्याकडे जाणारा जो वर्सोवा गावाच्या इथला पूल आहे तो पूल। या पुलाला गेल्या काही काळापासून मोठे तडे गेलेत, यामुळे या पुलावरची जड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे। त्यामुळे भाईंदर आणि अन्य ठिकाणून गुजरातकडे जाणारी जी जड वाहनांची वाहतूक आहे ही सगळे ठाण्याहून नाशिक हायवे मार्गे भिवंडी आणि मग वाड्याहून गुजरातकडे जाते। या सगळ्यामुळे ठाण्याच्या माजिवडा नाक्यापासून ते माणकोली नाक्यापर्यंतच्या रस्त्यावर एकूण 3 दिशेने येणाऱ्या वाहनांचं जबरदस्त ट्रॅफिक आहे आणि यामुळेच या रस्त्याला सध्या जबरदस्त वाहतूक कोंडीचं रूप आलं आहे। अर्थात याचं सोयरसूतक आज सकाळपर्यंत सरकार किंवा प्रशासनाला नव्हतं, पण जेव्हा आरोग्य मंत्री दीपक सावंतांना ट्रॅफिक जॅममुळे 2 किलोमीटरची पायपीट करावी लागली तेव्हा मात्र आम आदमीचं दुःख नेत्यांना कळलं। माजिवडा नाक्यापासून साधारण फक्त 6 ते 7 किलोमीटरचं अंतर माणकोळी नाक्यापर्यंत तुम्हाला पार करायचं असेल तर गेले काही दिवस 3.5 तासपेक्षा जास्त वेळ लागतोय आणि याचा फटका बसलेला आहे राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांना। त्यांना वाड्याला जायचं होतं, मात्र जवळजवळ 2-2.5 किलोमीटर पायी चालून ते आता इथपर्यंत पोहोचलेले आहेत। मात्र इथली पुढची जी वाहनांची स्थिती आहे ती जर का पाहिली तर आपल्याला लक्षात येतं की त्यांना हा टोल नाका आणि हा सगळा ट्रॅफिक जाम क्रॉस करून पलीकडे जाणं हे जवळपास अशक्य आहे। सर, 2 किलोमीटरपेक्षा जास्त तुम्ही चालत आलात, वाहनांच्या रांगापेक्षा जास्त लागलेल्या आहेत, काय सांगाल? ही गेल्या 2 महिन्यांचं हेच चित्र आहे। बरोबर आहे, मला पण आता अनुभव आलेला आहे या ट्रॅफिक जॅमचा। तर यांचं असं म्हणणं आहे की वर्सोवा ब्रिज जाम असल्यामुळे तो वाहतुकीसाठी खुला नसल्यामुळे असे सगळे प्रॉब्लेम उभे राहत आहेत। पण मी निश्चितपणे सांगेन की याच्यावरती तोडगा काढणं आवश्यक आहे। माननीय मंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब, मी असे दोघंही जण मिळून माननीय मुख्यमंत्र्यांना भेटू, जे मुद्दे संबंधित असतील त्या सगळ्या मुद्द्याचा परामर्श घेतला जाईल आणि याच्यातनं काय बेस्ट तोडगा काढता येईल। लोकांच्या वाहतुकीमुळे लोकांचा खोळंबा होणार नाही, परत टोल नाक्यावरती खोळंबा होणार नाही, या सगळ्या बाबींचा विचार करून लोक इच्छित स्थळी ठराविक मर्यादेत पोहोचतील यासाठी आपण काम करू। आता पनवेलला निघालो होतो, शिरपाटा इथे इतकी ट्रॅफिक आहे की मी अर्धा तास ट्रॅफिक मध्ये एका जागेवर पुढे आलेलो नाही। रोज प्रवास करतो, ऑफिसला येण्या जाण्याला फार त्रास होतोय, कारण आज तर खूपच त्रास होतोय, कारण 1-2 तास झाले मी गाडीत आहे। मी सकाळी 9 वाजल्यापासून ट्रॅफिकमध्ये आहे। स्टार्टेड फ्रॉम कॅडबरी जंक्शन 9 वाजता आणि 12 वाजता, म्हणजे मी हार्डली 1 किलोमीटर पण ट्रॅव्हल नाही केलं। जाम झालाय तर जाम क्लिअर करणं आपलं काम आहे। रस्त्यावरती कोणीच नाही आहे आपल्यापैकी आपल्या स्टाफचं, लोक नुसती गाडीत उभे आहेत। आता मी चालत आलो आहे, एक लाईन सोडून द्या 3 किलोमीटर आणि ताबडतोब करा। बरं, एवढ्या सगळ्या राड्यातही टोलवाले आपल्याच मस्तीत वसुली करण्यात दंग। त्यामुळं हा विकतचा मनस्ताप लोकांनी का सहन करायचा हा प्रश्नच आहे। माझानं त्याबद्दल विचारल्यानंतर दीपक सावंत यांनी 4 वाजेपर्यंत टोल वसुली करू नका असं फरमान काढलं। कंटेनरची लाईन जरी वेगळी केली पाहिजे, नाहीतर छोट्या गाड्यांना तरी वेगळा रस्ता काढला पाहिजे। असं प्रॉब्लेम असं आहे की आम्ही गेले 4 वर्ष आम्ही ट्रॅव्हल करतो आणि सारखं हेच ट्रॅफिक भेटतंय आपल्याला। असं कुठूनही मार्ग नाही आहे जायला यायला। असं आहे, मी इकडे जवळपास 4 तास मी उभा आहे एकाच जागी। काल रात्री 11 वाजता निघालो, तुम्ही 3:30-4 वाजता घरी पोहोचलोय, त्यामुळे खूप प्रॉब्लेम होतोय। मुंबईसारख्या शहरात लोक कामासाठी 12 ते 14 तास बाहेर असतात। त्या ट्रॅफिकनं जर 4 तास खाल्ले
तर घरच्या मंडळींना फक्त पाहुण्यासारखीच भेट द्यावी लागते. एवढा ट्रॅफिकचा त्रास होतोय आणि खड्डे रस्त्याची व्यवस्थित नाही आहे. पावसाचा हे वाढला की नेहमीच ट्रॅफिकचा इथे या रोडला प्रॉब्लेम असतो आणि आता ते पुढे वर्षावाला ब्रिजचं कोसळला त्याच्यामध्ये अनेक असे गोष्टी होत आहेत. त्यामुळे काहीतरी शासनाने याच्याकडे लक्ष द्यावे. गेल्या 15 वर्षात लोकांची आर्थिक स्थिती सुधारली आहे. वाहनं वाढली आहेत, टोल नाकेही वाढलेत, टोलची किंमतही वाढली आहे. सार्वजनिक वाहतूक तर कुपोषितच आहे, मात्र रस्ते आहेत तेवढेच आहेत. मग ट्रॅफिक जॅमची कोंडी फुटणार तरी कशी? असो, आपल्या देशात अशा सगळ्या समस्यांसह जगण्याची सवय हेच त्यावरचं उत्तर असावं. मिलिंद भागवत, ABP माझा, ठाणे.